नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग आपण बघणार आहोत. प्रेक्षकांनो, आज नंदिनीची एंट्री घरामध्ये देशमुखांच्या घरामध्ये होते. प्रेक्षकांनो, ती घरी आल्यानंतर मानिनी काकूंना तर फारच आनंद होतो. पण प्रेक्षकांनो, ती म्हणते की मी फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आली आहे असं सांगते. आणि प्रेक्षकांनो, पण आता वसुआत्या तिला टोमण्यावर टोमणे मारत असतात. आणि प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीचं त्यांना जे उत्तर दिलं ना, ते फार म्हणजे फार आवडलं. इतकं ती नंदिनी अशी आहेत ना, की ती लगेच रिॲक्ट झाली नाही. तिने त्यांना साजेसं असं त्यांना उत्तर दिलेलं आहे. पण प्रेक्षकांनो, त्यांचं मात्र तोंड बघण्यासारखं झालेलं होतं. चला, आज आपण रिव्ह्यूला सुरुवात करूया. आणि प्रेक्षकांनो, इकडे मानिनी काकू आपण बघतो की काव्याला साडी आणि हलव्याचे दागिने देतात आणि पार्थला मानिनी काकू कुर्ता देतात. आणि हे दोघे घेतल्यानंतर आता मानिनी काकूंचा आशीर्वाद घेतल्यानंतर कोणीतरी त्यांचे डोळे दापले. आणि प्रेक्षकांनो, लगेच मानिनी काकूच्या लक्षात येतात. मानिनी काकू म्हणतात की योग. आणि हा योग म्हणतो की अरे यार, तुझं कसं काय लक्षात येतं ग. आणि प्रेक्षकांनो, आता यांचा तिसरा मुलगा सुद्धा आलेला आहे. आणि मानिनी काकूंना खूप म्हणजे खूप आनंद झालेला दिसतोय. आणि मानिनी काकू त्याला विचारता, कसा आहेस तू. तो म्हणतो की मी मस्त. आणि तो त्याच्या आईला विचारतो की तू कशी आहेस. ती म्हणते की अरे, हॉस्टेलवर राहणारा मुलगा अचानक न सांगता घरी आल्यावर आई कशी असते, एकदम खुश. त्याची आई त्याला म्हणते, काय रे गधड्या, दरवेळेला न सांगता कसा येतोस रे. योग म्हणतो की आई, सण आहेत ना म्हणून आलो. आणि मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्ही नाराज झाला होता, धक्का बसला होता ना, म्हणून म्हटलं आनंदाची बातमी देऊयात. आणि बघा, योग म्हणतो की पार दादा तर मला शाब्बासकी देईल, शाब्बासकी. पार्थ म्हणतो की हा, देईल मी शाब्बासकी, पण काय केलंस काय तू. योग म्हणतो की दादा, सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट लागलाय आणि मी पहिल्या 5त आलेलो आहे. प्रेक्षकांनो बघा, योगने पहिली चूक केलेली होती, आता तशी चूक केली नाही. तो पासही झालेला आहे आणि पहिल्या 5 मध्ये सुद्धा आलेला आहे. आणि बघा, हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. पार्थ म्हणतो की अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स योग. आणि मानिनी ताई खरंच काय म्हणतं, योगची पाठ थोपटतात. आणि बघा, इकडे मानिनी काकूंना आठवतं की तो जेव्हा नापास झाला होता ते त्यांना कळतं. आणि मग ते पार्थला पण कळतं. हे सगळं त्यांनी इथे व्हिज्युअलाइज केलेलं आहे. आणि मानिनी काकू त्याच्यावर चिडले होते. ते म्हटले होते की याच वयात पार्थ आणि जीवा सुद्धा बाहेर राहून शिकले होते, पण त्यांनी नाही हे असं काही केलं. तेव्हा मानिनी काकू योगवर जरा जास्तच चिडल्या होत्या. प्रेक्षकांनो, मानिनी काकूंना खूप आनंद झालाय. ते म्हणतात, गुणी बाळग म्हणजे शाब्बास. मानिनी काकू म्हणतात की मागच्या वेळेला आला होता तेव्हा तू खूप त्रास दिला होता आम्हाला आणि आम्ही पण खूप रडवलं होतं तुला. आणि आनंदाच्या भरात मानिनी काकू त्याला म्हणतात की तुला जे हवं ते माग माझ्याकडे. मानिनी काकू म्हणतात की थोडासा विचार कर पण सांग मला. आणि इकडे येतात काव्या म्हणते की वा वा योग, आता तू कोणाला तरी दाखवून दिलं की आपण सुद्धा टॉपमध्ये येऊ शकतो. म्हणजे हा टोमणा प्रेक्षकांना पार्थसाठी होता. आणि इकडे काव्या सुद्धा भावनेच्या ओघात बोलून जाते. आता योगची सुद्धा पार्टी झाली पाहिजे तशी माझी आणि जीवाची. पण प्रेक्षकांनो, असं बोलल्यानंतर तिला स्वतःला वाईट वाटतं आणि यांना सुद्धा ते ऐकून जरा वाईट वाटतं. आणि प्रेक्षकांनो, ते सुद्धा यांनी इथे दाखवून दिलेलं आहे. पण ही काव्या असं बोलल्यानंतर इकडे या वसुआत्या आणि रम्या मात्र किती हसतायत. पण मानिनी काकू आता ह्या विषयाला वेगळं वळण देतात. त्या म्हणतात की चला चला, आता योग घरी आला आहे तर आता घरात कसं उत्साहाचं वातावरण झालेलं आहे. मानिनी काकू म्हणतात की माझ्यासाठी बरं झालं, तिळगुळ करायला 3 माणसं घरी आले. आता आता तुम्हाला कामाला लावणार. बघा प्रेक्षकांना, आता काव्याच्या आवाजात आपण बघतो आधी उत्साह आणि आता ती गोष्ट बोलल्यानंतर तिचा थोडा आवाज असा नाराज झाला. पण ती म्हणते की योग, बरं झालं तू आला. काव्या म्हणते की बरं झालं तू आलास. असे सणवार असतात ना, एरवी आपले भाऊ भावंड नसते तर थोडंसं काही वाटत नाही, पण सणावारांना ते नसली की थोडं वाईट वाटतं. प्रेक्षकांनो, म्हणजे काव्याचं म्हणणं असतं की ती सुद्धा नंदिनीला खूप म्हणजे खूप मिस करत आहे. आणि प्रेक्षकांनो, पार्थही जीवाला खूप मिस करतो आहेत. काव्या म्हणते की तुझा एक भाऊ तर आहे ना तुझ्यासोबत. माझं हे पार्थ देशमुख. आणि पार्थ तिच्याकडे कसा बघतो ते बघा. काव्या म्हणते की खरंच खूप लकी आहात रे तुम्ही.
प्रेक्षकांनो आता काव्या नंदिनीला मिस करत असते आणि तेवढ्यात इकडनं बघा नंदिनी घरात येते. तिला घराकडे बघून खूप म्हणजे खूप रडायला येतं आणि सगळं घर बघत असते. तेवढ्यात नंदिनी रडक्या आवाजाने म्हणते की काव्या. प्रेक्षकांनो काव्या नंदिनीला बघून तिला सुद्धा खूप घाईवरून येतो. तिची खूप आठवण येत असते तिला. आणि बघा इकडे मानिनी ताईंना सुद्धा खूप आनंद झालेला असतो की नंदिनी आली. आणि बघा पहिले काव्या जाऊन नंदिनीला भेटते. त्याच्यानंतर नंदिनी सासूबाईंना म्हणजे मानिनी काकूंना पण मिठी मारते. मानिनी काकू तिला विचारतात कशी आहेस बाळा तू. त्या म्हणतात मला वाटलं होतं तू येणार. माझं मन मला सांगत होतं की तू परत येणारच. त्या म्हणतात की माणसं ओळखायला तशी चुकत नाही मी. आणि तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की अगं तू अशी अचानक आत कस काय आली. ती म्हणते आशा जा तांबण घेऊन येत ना. का नंदिनी म्हणते की नका एवढं सगळं नका करू प्लीज. ती म्हणते की मी कायमची नाही आली. पण प्रेक्षकांनो थोड्यापुरतं मानिनी काकूंना वाईट देखील वाटतं. नंदिनी म्हणते की आज सण आहे आणि सणाच्या दिवशी तुला असं बघितलं ना म्हणून थोडंसं. त्या म्हणतात खरंच वाटलं की तू कायमची परत आलीस. त्या म्हणतात खरं तर बघू ना आम्ही वाट बघण्याचं जेवढं लांबतं तेवढंच त्याचं सुखही लाभतं. नंदिनी म्हणते की सॉरी आई. उलट आपण जिथून सगळ्यात जास्त अपेक्षा ठेवतो तिथेच आपला अपेक्षा भंग होतो असं मला वाटतं. मानिनी काकू म्हणतात की नाही होणार मला खात्री आहेत. मानिनी काकू म्हणतात की मला माझ्या मुलावर म्हणजे जीवावर खूप विश्वास आहे. तो तुला कायमचं घरी घेऊन येईल बघ. प्रेक्षकांनो आता यांचा विश्वास जिंकतो का नंदिनीचा हट्ट हे कमेंट करून सांगा हं. आणि नंदिनी पुढे बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते की बस ना तू आली आहेत ना इथे. मग हाच आमच्यासाठी खूप मोठा सोहळा आहे. आणि काव्या म्हणते की तोच आपण सेलिब्रेट करूया. चल चल आत ये चल. प्रेक्षकांनो आता नंदिनीला ह्या मध्ये घेऊन येतात ना. नंदिनी खाली बसते पण तिचं सगळं लक्ष प्रेक्षकांनो काव्याकडे असतं. ती म्हणती काव्या किती छान दिसतेस तू. आणि काव्या पण तिथे बसते. प्रेक्षकांनो मानिनी काकू म्हणतात की नंदिनी मनावर घेतले तिने बोक्याला जिंकून दाखवणारच आहे. असं बोलल्यानंतर पार्थ तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की आई. आणि मानिनी काकू म्हणतात की अरे तुला नाही म्हणत आहे मी या बोक्याला म्हणते. युग म्हणतो की नंदिनी वहिनी कशी आहेस तू. नंदिनी म्हणते की मस्त. नंदिनी विचारते कसा तू पण कसा आहेस. तो म्हणतो की मी एकदम मस्त. मानिनी काकू म्हणतात की अगं मस्त म्हणजे खुश आहेत एकदम. नंदिनी म्हणते की का. मानिनी काकू सांगतात की अगं युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या 5 मध्ये आला आहे तो. मग नंदिनीलाही आनंद होतो आणि ती म्हणते की सांगताय काय अरे वा. आणि बघा इकडे आता आशाताई पाणी घेऊन येतात आणि नंदिनी सगळ्यांची विचारपूस करते आणि आशाही तिची विचारपूस करते. आणि नंदिनी म्हणते की मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटते. आशाताई म्हणतात की बर मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आणि इकडे नंदिनी म्हणते की आईने सगळ्यांसाठी गुळपोळी दिली. मानिनी काकू म्हणतात की किती छान. आणि प्रेक्षकांनो इकडे आता नंदिनी म्हणते की कसे आहात पार्थ. पार्थ म्हणतो की आय एम गुड. तुम्ही कशा आहात. नंदिनी म्हणते की बरी. आणि पार्थ म्हणतो की जीवा कसा आहे. प्रेक्षकांनो त्याला सुद्धा त्याच्या भावाची काळजी आहेत हे याच्यातनं स्पष्ट दिसतं. पण प्रेक्षकांनो आता बघा इकडे वसुआत्या कसं रम्याला खुणवतात. आता त्यांना बोलायला चान्स जो मिळणार आहेत ना. इकडे एक नंदिनी म्हणते की ते पण बरे आहेत. आणि नंदिनी एक रम्या पुढे येते आणि म्हणते की काय ग नंदिनी काय बोलतेस. जीवा खरंच बरा आहे. मग आम्ही जे सोशल मीडियावर बघतोय तो कोणी वेगळा माणूस आहेत का. म्हणजे तो कसा बाहेर उघड्यावर आंघोळ करतोय. रम्या म्हणते की पण जीवा बरा आहे. पण वॉचमनच्या डब्यातलं जेवण जेवतोय पण जीवा बरा आहे. तो रिक्षात पाय पुरत नसताना थंडीत कुडकुडत झोपलेला असतो. रम्या म्हणते की पण तरीही जीवा बरा आहे. बरोबर ना नंदिनी. मग लगेच वसुआत्या म्हणतात की रम्या असं काय करतेस तू. जीवा एवढं करतोय म्हणूनच तर ही नंदिनी इथे येऊ शकली ना. पार्थ आणि नंदिनीचं कौतुक करावं तेवढं कमी आहेत म्हणजे किती मोठ्या मनाचं आहेत ना दोघं. प्रेक्षकांनो आता इकडे बघा वसुआत्यांना सारखं यांचं जे आहेत ना जीवा आणि काव्याचं ते सारखं यांच्या मनामध्ये बिंबत असतात जेणेकरून हे ती गोष्ट कधीच विसरू नये. आणि तसंच आत्ताही त्यांनी केलेलं आहे.
आणि वसुआत्या म्हणतात की काव्या आणि जीवाने जे दिवे लावले हे सगळं बघून सुद्धा ह्या दोघांनी त्यांना माफ केलं. मानिनी काकू म्हणतायत, वसुआत्या म्हणतात की कौतुक आहेत खरंच. आणि बघा मानिनी काकूंना देखील हे आवडलेलं नसतं, पण तरीही आता रम्या बघा ती म्हणते की आई जेव्हा हे सगळे एका छताखाली एकत्र येतील, बघा ती कशी म्हणते की तेव्हा तर सगळं आठवेलच ना, ती फोटो ते फ्रेम वगैरे सगळं बघा कसं यांनी ती गोष्ट उकरून काढली आणि ती समोर परत आणली. आणि बघा इकडे आता मानिनी काकूंना नाही सहन होत, त्या म्हणतात की रम्या. तेवढ्यात आता नंदिनी मानिनी काकूंना म्हणते की आई, नंदिनी म्हणते की नाही. आणि नंदिनी त्यांच्या समोर म्हणते की वसुआत्या देशमुखांच्या घरातली एक गोष्ट मला भेटीगाठी होत होत्या, आम्ही सुद्धा स्वप्न पाहिली होती. नंदिनी म्हणते की जे जे आम्हीच केलं तेच काव्या आणि जीवाने केलं, फक्त आम्ही राजरोजपणे केलं आणि त्यांनी लपून छपून केलं. पण आमच्यात कधी काळी नातं होतं तेच त्या दोघांनी मान्य केलं, इग्नोर केलं आणि ते दोघे आताही पुढे आलेत, मनाने इतके पुढे आलेत की ऊन पाऊस वारा पाणी वादळ मान अपमान कशाचं काहीही मनाला लावून न घेता आमच्या होकाराची स्वीकाराची शांतपणे वाट बघितली. नंदिनी म्हणती जर ते दोघं एवढे करू शकता तर मी घरच्यांना साधं भेटायला पण नाही येऊ शकत का. आता वसुआत्या तिला म्हणतात की हे बघ तू. तेवढ्यात नंदिनी गुळाची पोळी घेते आणि त्यांच्या तोंडात घालते आणि म्हणते की गोड खा आणि गोड बोला. बघा प्रेक्षकांना तुम्हाला म्हटले नाही, नंदिनी खूप असं सुंदर असं उत्तर दिलेलं होतं, जेणेकरून यांना वाटणार पण नाही ती म्हणजे ओरडली चिडली की अपमान केला असं. जशाच तसे नंदिनी एकदम बरोबर वागलेली आहेत. आणि इकडे आता युग पण टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वा, वेल सेड वहिनी वा. मानिनी काकू पण म्हणतात की अगदी खरं बोललीस तू नंदिनी. त्या म्हणतात की बाकी शहाण्याला शब्दांचा मार पुरतो, त्या म्हणतात नाही का पार्थ. आणि प्रेक्षकांनो आता इकडे नंदिनी तिच्या सासरी आली तर इकडे सासूकडनं गोड पोळी खाळून घ्यायचा अधिकार जीवाला सुद्धा आहे. आता बघा शारदा काकू त्याला गुळपोळी भरवता आणि म्हणतात की गुळपोळी खा आणि गुळासारखे गोड बोला. आणि हा जीवा म्हणतो की कमाल कमाल, काय चव आहे तुमच्या हाताला. आणि शारदा काकू म्हणतात की तुमच्या सुद्धा हाताला छान चव आहे असं ऐकलं आहे मी तुमच्या बायकोकडून. आणि प्रेक्षकांनो आता शारदा काकू म्हणतात की जावई बापू मी ना तुम्हाला एक गोड बातमी द्यायला आली आहे. आता इकडे हा जीवा त्यांची मजा घेतो आणि म्हणतो की काय सासूबाई सांगताय काय. जीवा म्हणतोय की काय काय विचार काय आहे तुमचा. शारदा काकू म्हणतात की जावई बापू फाजीलपणा नको हा. आणि शारदा काकू म्हणतात की हे अशा गोड बातम्या द्यायची वय तुमची आहे. ही जीवा सुद्धा लाजतो प्रेक्षकांनो. आणि शारदा काकू म्हणतात की मी आणि हे बाहेर जातोय, त्या गुड्डूला पण मी गुळाची पोळी घेऊन त्याच्या नातेवाईकांकडे पाठवलं आहे. नंदिनी बाहेर गेली आता, पण ती तासाभरात परत येईल. शारदा काकू म्हणतात की ह्या घराच्या चाव्या घ्या. शारदा काकू म्हणतात की तुम्ही आज जा आणि वेळेचा सदुपयोग करा. इकडे हा जीवा म्हणतोय की सासूबाई तुम्ही काय. आता शारदा काकूंचं म्हणणं असतं की वेळेचा सदुपयोग करा म्हणजे बायकोचा रुसवा काढा. आणि जीवा म्हणतो की थँक्यू. आणि तेवढ्यात धनंजय काका हॉर्न वाजवतात. लगेच जीवा म्हणतो की तुमचा यांचा हॉर्न वाजला. आणि जीवा म्हणतोय की आय मीन तुमच्या यांनी हॉर्न वाजवला. त्या ऑल द बेस्ट म्हणून तिथनं निघून जातो. पण बघा आता याच्या हातात चाव्या टेकवलाय, हा आता खूप खुश असतो. तो म्हणतो की नंदिनी ये ना लवकर, ये ना. जीवा म्हणतोय की ये ना लवकर, वेळेचा मस्त सदुपयोग करूया. जीवा म्हणतोय की या वेळेची संक्रांत तुझ्या कायम लक्षात ठेवील, प्रॉमिस. जीवा म्हणतो की गुळपोळी खाऊया आणि अजून. आणि म्हणतो की वाह क्या बात आहे, कमाल कमाल. आणि आता इकडे नंदिनीची निघण्याची वेळ झालेली असते, पण मानिनी काकू तिला म्हणतात की जीवा तुझ्या सोबत आला असता तर माझं स्वप्न खरं झालं असतं. आणि इकडं आता काव्या म्हणते की आई तुम्ही नंदिनीसाठी काहीतरी आणलं होतं ना, जे तुम्हाला तिला द्यायचं होतं. आणि मानिनी काकूंचा विसर पडतो, ते म्हणता काय ते. आता ही काव्या कोड्यात बोलत असते, जे तुम्ही माझ्यासाठी आणलं होतं आणि ते तुम्ही मला दिलं ते मानिनी काकूंना आठवतं आणि त्या म्हणतात की ते देते ना. नंदिनी म्हणते की काय चाललंय तुमच्या दोघींचं. आणि बघा प्रेक्षकांनो आता इकडे नंदिनी म्हणते की काय आहे, पण काव्या काही सांगत नाही. आणि तेवढ्यात मानिनी काकू म्हणजे बॅग घेऊन येतात आणि म्हणतात की नंदिनी तुमच्यासाठी ना हे बघ संक्रांतीसाठी माझ्या दोन्ही सुनांसाठी
काळ्या साड्या आणि त्या बॉक्समध्ये असतात हलव्याचे दागिने. आणि मानिनी काकू तिला म्हणतात की साडी नेसशील, दागिने घालशील आणि छान तयार होशील हा. नंदिनी म्हणते की आई थँक्यू सो मच. आणि नंदिनी म्हणते की नमस्कार करते. मानिनी काकूंना खूप वाईट वाटतं. त्या म्हणतात सुखी राहा, आनंदी राहा आणि लवकर परतून ये. आणि त्या म्हणतात की आपलं हे घर कायमचं आनंदी करून टाक. आणि काव्या पण म्हणते की आई सांगते तुला की आईंचा हा आशीर्वाद आहेत ना लवकरात फळास येईल. आणि काव्या म्हणते की आणि ऐक हे सगळं घालून छान रेडी होशील ना तर छान फोटो पाठव हा. आणि मानिनी काकू म्हणतात की नंदिनी जीवासाठी पण काळा कुर्ता आणलाय, त्याला देशील का प्लीज. प्रेक्षकांनो आता नंदिनीला इथंच ऑलरेडी टेन्शन आलेलं असतं, पण काव्या म्हणते की देईल ना, नक्की देईल. काव्या म्हणते की एक काम करा, तुम्ही दोघंही छान रेडी व्हा आणि तुमच्या दोघांचा एकत्र फोटो आम्हाला पाठवा. बघा प्रेक्षकांनो आता ह्या काव्याने या नंदिनीला कुठल्या धर्मसंकटात पाडलंय माहीत नाही, पण जे केलं आहे ते अगदी चांगलं केलेलं आहे त्या दोघांना जवळ आणण्यासाठी. आणि प्रेक्षकांनो आता नंदिनी काव्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि बघा ते सगळं व्यवस्थित बॅगमध्ये भरते. इकडे मानिनी ताईंचा हात काव्याने पकडून ठेवलेला असतो. आणि नंदिनी म्हणते की येते मी आई. मानिनी काकूंना भरून येतं आणि त्या म्हणतात की इतक्यात थांबलीच असती जरा वेळ. नंदिनी म्हणते की नाही येते मी. ती म्हणते की उगाच फार वेळ थांबले तर पाय नाही निघणार इथून. ओल्या कपड्याच्या गाठोड्यासारखं मन जड झालं आहे माझं, अजून भार नाही पेलावणार मला. मानिनी काकू म्हणतात की हरकत नाही, ये सांभाळ स्वतःला. आणि प्रेक्षकांनो नंदिनी तिथून निघून जाते. मानिनी काकू म्हणतात की देव करू आणि माझ्या दोन्हीही सुना या घरात परत येऊ. आणि मग इकडे लगेच काव्या त्यांना म्हणते की तथास्तु. आणि आई लवकरच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील, काळजी नसावी. आणि इकडे काव्या इकडे तिकडे बघते आणि मानिनी काकूंना म्हणते की आई संक्रांतीसाठी ना स्पेशल प्लॅन आहेत माझ्याकडे. ती म्हणते की मला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि मग मानिनी काकू म्हणतात की तिळगुळाचे लाडू करायचे आहेत का. काव्या म्हणते की नाही. मग मानिनी काकू म्हणतात की लबाड मग. आणि काव्या त्यांना म्हणते की सांगते. आणि बघा प्रेक्षकांनो आता आता हा शेवटचा टप्पा राहिलेला आहे संक्रांतीचा, म्हणजे सगळेजण पतंग उडत असतात. हा युग तोंड पाडून का बसेल आहेत. आणि रम्या आईला म्हणते की नीट ढील दे आई. मग आई म्हणते तुला डील देण्याशिवाय दुसरं काय केलं आहेत मी. आणि ह्या दोघे किती किती हसत असतात प्रेक्षकांनो. आणि रम्या म्हणते की काय यो देशमुख काही जमणार आहे का नाही आज. आणि योग म्हणतो की जमेल जमेल. योग म्हणतो की तू तुझं बघ. योग म्हणतो की येऊ दे पारदाथाला मग दाखवतो तुला. आणि प्रेक्षकांनो यांचं मात्र खिदी खिदी हसणं काही संपत नाही. आणि बघा पार्थही तिथे येतो. मग योग त्याला म्हणतो की अरे पार्थ दादा मग अशी मी पतंग उडवत होतो आणि हिने माझी कन्नीच कापली यार. रम्या म्हणते की हो मीच कापला तो पतंग, सॉरी हो यू, नथिंग पर्सनल. आणि बघा यांना खिदी खिदी असण्याशिवाय दुसरं काहीच जमत नाही. इतकीशी गोष्ट झाली की लगे फ्यू फ्यू करून खिदी खिदी हसत असतात. आणि योग म्हणतो की अरे दादा मला तुझी मदत हवी यार, आपण देशमुख बॉईज आहोत. योग म्हणतो की काहीतरी कर ना दादा या प्लीज. रम्या म्हणते की आई सोड ना आई सोड ना. आता वसू आता म्हणतात की अगं सोडतेस ना तू, लक्ष दे लक्ष दे. आणि प्रेक्षकांनो ही रम्या खूप छान अशी पतंग उडवत असते हा प्रेक्षकांनो. आणि त्या प्रोत्साहन देतात वसू आत्या, कारण दुसरं कोण प्रोत्साहन देणार आहे तिला. यांच्या वागण्यामुळे यांच्याशी कोणी नीटही बोलत नाहीये. असो बघा प्रेक्षकांनो पार्थला आहे ना थोडा शांत दिसतोय, कारण त्याला जीवाची आठवण येत असते बघा, पण तो काहीच बोलत नाही. योग बिचारा नुसता शांत असतो. आणि त्या पतंगवर लिहिलेलं असतं की देशमुख बॉईज. आणि प्रेक्षकांनो या जीवासोबत घालवलेले सगळे क्षण पार्थला आठवत असतात. जेव्हा पाणीपुरीची कॉम्पिटिशन केली तेव्हा सुद्धा तो बोलला होता की छोटे करायचं की. ती म्हणते की देशमुखांची मुलं जिंकतायत की देशमुखांच्या सुना. आणि योग म्हणतो की अरे दादा कुठे हरवलायस. पार्थ त्याला म्हणतो की नाही कुठे नाही. आणि योग म्हणतो की अरे हरवून जाऊ नकोस दादा, नाहीतर ही रम्या पण ना तुझा पतंग कापेल. रम्या त्याला म्हणते की मीच कापणार बघ, काही होणार नाही तुमच्याकडनं आज, काय नाही जमणार आहे तुम्हाला, चल चल. इकडे हा योग म्हणतो की पार्थ दादा अरे काहीतरी कर ना. आणि पार्थ म्हणतो की काळजी करू नको, तुझा पार्थ दादा सगळं सांभाळून घेईल. प्रेक्षकांना आता इकडे पार्थ सांभाळतो की नाही सांभाळत माहित नाही. आता
नंदिनी घरी आलेली असते आणि जीवाला इकडं तिकडे बघत असते, पण जीवा काही तिला दिसत नाही. नंदिनी म्हणते की जीवा गेले तरी कुठे, कोणाला विचारू, गुड्डू पण दिसत नाहीये. आणि बघा तेवढ्यात आता हा जीवा नंदिनीच्या रूमच्या बाहेर बाल्कनीत असतो आणि म्हणतो की आज मैं ऊपर, आणि नंदिनीकडे बघून म्हणतो की आसमानीचे. आणि प्रेक्षकांनो नंदिनी त्याच्याकडे बघून स्वतः शॉक होते. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो आता आपण बघू पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि प्रेक्षकांनो आता इकडे ही रम्या ना खूप म्हणजे खूप जास्त आनंदात दिसते. ते तिला असं वाटतंय की माझं जे स्वप्न आहेत ना ते खरं होणार आहेत. आणि इकडे युग म्हणतो की पारदादा काप काप रम्याची पतंग काप काप. आणि बघा युग म्हणतो की अरे वा. आणि इकडे ही म्हणते की रम्या अरे यार, पण पार्थ म्हणतो की रम्याचा पतंग कोणी कापला. आणि प्रेक्षकांना मागून